सासूबाई काय ग? तुमच्या सासूबाई कशा होत्या सांगा ना मला. माझ्या सासूबाई अगं एकदम खडूस होत्या. अगं घरातले सगळे कामं मला करावं लागत होते. अगं मला माहेरी सुद्धा जायची परमिशन नव्हती. माझ्या सासूबाई जेवल्याशिवाय मला जेवता पण नव्हतं येत. आणि वेळोवेळी असे टोमणे मारायचे की नाही. अच्छा, म्हणजे सुनीला त्रास द्यायची परंपरा आपल्या घरातली खूप जुनी आहे तर. हो ग. सासूबाई मला 500 रुपये द्या ना, खूप अर्जंट काम आहे. जा ग, नेहमी पैसे मागते, माझ्याकडे नाहीये पैसे बिशे. द्या ना. नाहीये जा. हा, अजिबात नाही. मी त्यांच्याबद्दल एक शब्द ऐकून घेणार नाही बरं. माझ्या सासूबाई आहेत त्या, मग मला मुलीसारखं सांभाळतात. नाही नाही, मला त्याच्याबद्दल मी काहीच ऐकणार नाहीये. मग हा, ठेव फोन. काय ग, तुला 500 रुपये पाहिजे होते ना? हो आहे. नाही, हे घे, 1000 रुपये देते, 1000 रुपये घे. अजून लागले तर मागून घे हा, काही संकोच करू नको, घे. No, 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 no. काय ग, काय झालं ग, काय करत आहे? सासूबाई तुम्ही माझ्याशी अजिबात बोलू नका बरं. सकाळपासून माझं डोकं भनभन करते, दुखते. मी शांत करण्याचा प्रयत्न करते. अगं बाई, तुझं डोकं भनभन करते, डोकं दुखते आहे म्हणते आणि घुटणं दाबून राहिली आहे. वा रे वा. तुम्हीच म्हणता ना तुझी घुटण्यात आहे, घुटण्यात आहे. अगं सुनबाई, आजकाल ना मला सगळं विसरायलाच होतं, लक्षातच राहत नाही काही. अरे आई, बदामा खायच्या ना मग. अगं त्या भिजवल्या होत्या. अरे पण मग खायच्या ना भिजवल्या तर. अगं पण त्या कुठे ठेवल्या तेच नाही लक्षात ना. काले दे लिबास दी शकीनन कुड़ी क्या कर रहा है तेरा? ये क्या कर रही है तू? क्या हुआ मम्मी जी? वो पर्स लेके क्यों सो गई थी? ये पर्स? हाँ, अरे मम्मी जी, कल मैंने सपने में एक इतनी सुंदर साड़ी दिखी थी दुकान में, लेकिन तब मेरे पास पैसे नहीं थे, इसलिए आज मैं पैसे लेके सो रही हूँ. काले दे लिबास दी शकीनन कुड़ी दूर दूर जावे मेरे काले रंग तो काय गं, एवढे कांदे कशाला कापत आहे? अरे आई, ग्रेव्हीची भाजी करते. आमच्या वेळेस नव्हते बाई असं. आम्ही एक कांद्याच्या मध्ये 2 भाज्या करायचो. तुमचा जमाना वेगळा होता. अगं पण या ग्रेव्हीच्या भाज्या डॉक्टरचं सांगतात शरीराला चांगल्या नाहीये. अरे आई, त्यातलेच काही डॉक्टर कांदा आणि लसूण शरीराला चांगला हे सांगतात ना. इतक्या भाज्या चांगल्या नाही ग्रेव्हीच्या, इतक्या करत नको जाऊ. हो आई, ठीक आहे, पण आठवड्यातून एखादा चेंज, एखाद्या वेळेस चेंज म्हणून ठीक आहे ना. नाही करणार. बर. का ग, तू तर डायटिंग वर आहे, मग हे ग्रेव्हीची भाजी तुला कशी का चालणार? अरे आई, त्या डायटिंग मध्ये सुद्धा एखादा चिट डे असू शकतो. माहिती? आजचा चिट डे. बाई कसं काय तुमचं डायटिंग आणि वेटिंग? आम्ही तर आता पहिलं नुसतं भाजी भाकर खायचं तर बारीक राहायचो. तुमचा जमाना वेगळा होता आई, आताचा जमाना वेगळा आहे. हा बेटा बोल, आज कॉलेजला नाही गेला पिल्लू? नाही रे बाबा, जायला पाहिजे ना. ओळे माझा राजा, उठ ना सोन्या, उठ रे बेटा, उशीर होते ना. जेवण करून घ्यायचं बाबू. हो, बाय बेटा, बाय मा सोन्या. पिल्लू ठेव. काय ग, कोणाशी बोलत होती का? अरे मी माझ्या मुलाशी बोलत होती. तुझा मुलगा आहे आणि माझा नातू नाही आहे का तो? अरे सॉरी आई, तुमच्या नातूशी बोलत होती. सॉरी हा, माझं आणि लक्षात हे काय नाही. झालं? पिल्लू सोन्या उठ. आमच्या वेळेस नव्हतं बी असं. आम्ही एक लाख मारली की उठला पोरगा, ते असं नव्हतं दादा इतका. अरे आई, तुमचा जमाना वेगळा होता. आजकालच्या मुलांसोबत असं प्रेमानं वागावं लागते, नाही तर तुम्हाला माहित नाही का असे काही पावलं उचलतात म्हणून. आमच्या वेळेस नव्हते बाई असे पावलं बिवलं उचलत. आणि हे काय इतकं हे करून घेतलंय, लाडून लाडून ठेवलेलं आहे सगळं. आपल्या घरात नाही चालणार असं सोन्या आणि बाबू. याच्या पुढे असं बोलायचंही नाही. आई नमस्कार करते. हे असा कसा नमस्कार ग? आमच्या वेळेस खाली बसून पायावर डोकं ठेवून नमस्कार करावा लागत होता, नाही तर आमच्या सासूबाई खूप रागवायच्या. आई तुमचा जमाना वेगळा होता. काय जमाना लावला ग? तुमचा जमाना आणि आमचा जमाना काही नाही. हे म्हणून तुमच्या आजकालच्या पोरीच्या कमरा दुखतात, पाठा दुखतात. बरं आई, मी पुढच्या वेळेस ना डोकं ठेवून नमस्कार. हा, पुढच्या वेळेस तसा नमस्कार करायचा असला बसून आणि पायावर डोकं ठेवून तर करायचा, नाही तर नमस्कार नाही करायचा. हा, बरं. सांगून ठेवते तुला. आई, हे माझं मंगळसूत्र बघा बरं, कसं आहे, छान आहे ना. अगं बाई, हे कसं काय रंगीबेरंगी मंगळसूत्र? आमच्या वेळेस नाही बाई, फक्त काळ्या मण्यांचा सर आणि 2 डोरले असंच असायचं.
हे म्हणून तर तुम्हाला आजकालच्या मुलींना थायरॉइड होते, असं रंगीबेरंगी घालतात. अरे आई, आधीचा जमाना तुमचा वेगळा होता, आता फॅशनचा जमाना, असं वेगवेगळं घालावं लागते वेगवेगळ्या साड्यांवर. नाही ते काही नाही, आपल्या घरात चालणार नाही. उद्यापासून ते काळ्या मण्यांचा सर आणि 2 डोरले अशी पोत घालायची, नाही तर चालणार नाही बरं आपल्या घरात असं. ठीक आहे, उद्यापासून घालेल ना. हा, उद्यापासून घाल नक्की. तिला तर किती काही सांगितलं तिच्या डोक्यात उजेडच पडत नाही. मम्मी जी, क्या? आज सब्जी कौन सी बनाओ? कौन कौन सी सब्जी है घर में? घर में हाँ? आलू है, हाँ। बटाटे है और पोटैटो है. ऐसा कर, आलू की सब्जी बना, वही मुझे अच्छी लगती है और सादी सुधी है वो. काळे जे लिबास दी आमच्या वेळेस नव्हती बाई एवढी उधळपट्टी. नवऱ्याचा पगार आला की चाललं ब्युटी पार्लरला, चाललं साड्यांची शॉपिंग करायला. तुझ्या सासऱ्याने पगार दिला ना, तर त्याच्यातला 1-1 रुपया जोडून ठेवावा लागेल. सासूबाई, मामांजी तुम्हाला फाटलेल्या नोटा देव असेल म्हणून तर तुम्ही जोडून ठेवा. माझा नवरा मला चांगले पैसे देतो, मला फक्त खर्चच करायचं काम आहे. काळे जे लिबास अशी दी उद्धट सुन ना, दुश्मनालाही नाही मिळत. दूर जाले मेरे काळे रंग